तूच दिलेस शब्द अनया मुखात वाणी तुझे गुण गातो मी भक्ती भावानी तुझे गुण गातो मी भक्ती भावानी नाही कुणी मी महापंडित ज्ञानी तुझे गुण गातो मी अल्पशा मुखानी तुझे गुण गातो मी अल्पशा मुखानी तुझ देवा दिली समजला निर्मळ दृष्टी तुझ देवानी समजला निर्मळ दृष्टी याच दृष्टीने मी आज बघतोय सृष्टी याच दृष्टीने मी आज बघतोय सृष्टी नको मान पान मजला प्रतिष्ठा ही मोठी नको मान पान मजला प्रतिष्ठा नको मान पान मजला प्रतिष्ठा ही मोठी नको मान पान मजला प्रतिष्ठा ही मोठी तुझे नाम राहोया भक्तांच्या ओठी तुझे नाम राहोया भक्तांच्या ओठी तुझे नाम राहोया भक्तांच्या ओठी तुझे नाम राहोया पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ विघ्नहर्ता गणपती गजानन पवनपुत्र हनुमान ग्रामदेवता देवी साती कुलदेवता व्यानमाता भवानी रंगदेवता श्री सत्यनारायण श्रीदेव महापुरुष श्री ब्राह्मणदेव
धन्यवाद. ठरल्या वेळेपेक्षा खूप उशीर झालाय सामना सुरू व्हायला, त्यामुळे वेळेचं भान राखून भजन करणार. आणि आज माझ्यासोबत जे आहेत ते आपल्या पंचक्रोशीतीलच आहेत. खूप गाजलेले तेवढे भाजलेले पण आहेत. वडगान राहावं नको, सरळ बस शिस्तीत. माझ्याबरोबर भजन करताना शिस्तीत बसायचं. वडगाचा वडगा केला तू, सरळ बसा ना बुवा, असं काय करताय. एकदा वागतेकर बोलण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हां, कारण सहनशक्ती भरपूर आहे. मी किती जरी बोललो तरी एका शब्दाने हुकार करणार नाही बुवा, आणि त्याच्यासाठी मी त्यांना खूप मानतो. भजन खूप छान आहे. अध्यात्माबद्दल खोटी असली तरी माहिती खूप छान आहे. थोडीशी कळ काढते, पण माझे मित्र आहेत ते जवळचे, खूप दिवसांनी भेटलेत मला. खूप दिवसांनी म्हणजे मध्ये बरेच, मला वाटतं 2-4 महिने तरी वारी आमची झाली नाही. आता मे महिन्याचं म्हणजे घेत नाहीत ते वारी, त्यांना वेळ नसतो, त्यांचं ते गणित जुळत नाही, आर्थिक गणित जुळत नाही, त्यामुळे ते वारी घेत नाही. आणि शेवटी प्रत्येक ठिकाणी आर्थिक विषया मंडळाला करावाच लागतो. मागणी भरपूर असली ठीक आहे पैशाची, परंतु त्या पद्धतीत मंडळाला दिलं पाहिजे ना. तर किती मागतील तेवढी बिदागी प्रत्येक बुवाला मिळते. म्हणजे आमचा हा विषय अनुभव सांगतोय, त्यांचा काही विषय मला माहीत नाही. ते मोठे बुवा आहेत, समुद्राच्या किनारी त्यांचं गाव आहे. तू काळवाणलोस तो खारी पडली तुझ्या. कळ काढतंय, हिंमत आता बोलून दाखव, बघूया मग आपण. ही बारी किती महिने अगोदर ठरली आहे माहिती आहे ना, खूप दिवस अगोदर ठरले. आणि ते बिचारे स्टेट बँकवाले फोन करत असतात नेहमी. मी म्हटलं मग मी येतो वेळेवर, त्या बुवाचा बघा काय का. पण काय नाही, वेळेवर आलेले आहेत. आज बुवा शांत आहेत, पण त्यांचं उग्र रूप आपल्याला बघायला मिळेल. सुरुवात करतोय भजनाला, कारण दोन्ही रूपावलीपर्यंत एकत्रित घेतोय, जेणेकरून गजर, अभंग, गवळणीपर्यंत भजन जाऊ दे हा विषय आहे. महापुरुष देवाचा वर्धापन दिन आहे, अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे आपलं. एकदा मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ही काळाची गरज आहे. नेहमी भजनाच्या माध्यमातून हेच सांगतोय की हा कलियुगात जर आपल्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचायचं असेल तर नामस्मरण फार गरजेचं आहे, जे आपण सगळेजण करतोय. कारण ह्या कलियुगात त्यालाच फार महत्व आहे. एरवी माणूस किती मोठा आहे याला काय अर्थ नाहीये, कारण त्या माणसाचं कर्म फार गरजेचं आहे. एक वेळ परमेश्वर तो महापुरुष माफ करेल, पण आपण जे काही कर्म करतो ते कर्म आपल्याला कधीच माफ करत नाही. आणि कर्म पूर्ण फेडल्याशिवाय आपल्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत पोचता सुद्धा येणार नाही. त्यामुळे कर्माला फार महत्व आहे या कलियुगात. आपलं भजन राम कृष्ण हरी. राम हा शब्द कसा आहे बघा, जेव्हा आपण राम म्हणतो तेव्हा तोंड उघडतं. म्हणजे आपल्या पोटातील वाईट विचार, जे निगेटिव्ह थिंकिंग आहे, ते वाईट विचार संपूर्णपणे राम म्हटल्यानंतर, तोंड उघडल्यानंतर बाहेर पडतात. परंतु ते वाईट गेलेले विचार पुनश्च आपल्या पदरात म्हणजे पोटात येऊ नये म्हणून लगेच म्हणायचं, जेणेकरून तोंड आपलं बंद होईल आणि वाईट विचार आपल्या पोटातून निघून गेलेले परत आतमध्ये येणार नाहीत. म्हणून राम या शब्दाला खूप अर्थ आहे, लक्षात घ्या. कारण राम समजायला जरी सोपा, लिहायला जरी सोपा असला तरी ज्याला राम समजला त्याला रामायण समजलं, आणि ज्याला कृष्ण समजला त्याला महाभारत समजलं. कारण कृष्ण समजणं तसं फार कठीण आहे. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललंच नसतं, पण क्षणार्धात संपवण्याची ताकद असताना सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला तो कृष्ण ओळखायला खूप कठीण आहे. त्याने महाभारतामध्ये असे एक फेकलेत सोबत्या की 18व्या दिवशी त्याच्या जे मनात होतं अर्जुनाला जिंकवायचं, 5 पांडवांना जिंकवायचं, ते श्रीकृष्णाने देवाने ते सत्य करून दाखवलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस भगवद्गीता सांगितली आहे. कारण कर्णाचं रथ चिखलात अडकलेला असताना ज्यावेळेस कृष्णाने बाण सोडायला सांगितलं अर्जुनाला, तेव्हा अर्जुन म्हणाला तो निहत्या आहे, म्हणजे त्याच्या हातात काही हत्यारनं मी बाण कसा सोडू. तेव्हा अर्जुनाने सांगितलं नाही, सोडायला पाहिजे. मग तू जर हे नियम पाळत असतील
तर मग अभिमन्यूने पाणी मागितलं त्यावेळेस त्याने नाही दिलं, हा सुद्धा विषय. द्रौपदीची साडी सोडताना हा सुद्धा होता, तो सुद्धा डोळे बंद करून होता, त्यावेळेस सुद्धा तिच्यावर अत्याचार झालेला होता. हा पण आपण विचार केला पाहिजे. त्यावेळेस भगवद्गीता सांगून अर्जुनाने बाण सोडल्याने कर्णाचा शेवट झाले. लक्षात घ्या, आपलं सुद्धा तेच आहे. ह्या युट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम जातात, एखादा वाईट शब्द जरी निघाला ना तरी लोक विचार करत नाही की याची भजनाची तपश्चर्या. आता या माणसाने 30-35 वर्ष भजनात घालवले, परंतु एखादा शब्द जरी चुकीचा गेला तरी कमेंट करणारे लोक त्याचा विचार करत नाही आणि क्षणार्धात त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून थोडं सांभाळावं लागतं. लक्षात घ्या. त्यामुळे कृष्ण ओळखणं खूप अवघड आहे. ज्या श्रीकृष्णाला छोटी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्याने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला. तो कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे. पहिल्या अपराधाला आपल्या आत्ते भावाची म्हणजे शिशुपालाची मान धडावेगळ्या करण्याची ताकद असताना सुद्धा 99 अपराध थांबून 100व्या अपराधाला शिशुपालाची मान धडावेगळा करणारा कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे. आता शिशुपाल त्याला जन्मताच त्रिनेत्र होते, हात जास्त होते. श्रीकृष्णाची नजर पडल्या पडल्या तो डोळा एक्स्ट्रा जो होता जास्त आणि हात गळून पडली, एवढी ताकद श्रीकृष्णाच्या नजरेमध्ये होती. लक्षात घ्या. म्हणून त्यामुळे राम कृष्ण हरी हा आपल्या भजनाचा क्षणाक्षरी मंत्र आहे. बुवांशी माझं काय भांडण नाहीये किंवा हे भांडण दाखवायला आम्ही या ठिकाणी आलो नाहीत. आजची रात्र त्या परमेश्वराच्या नामस्मरणात जाऊ दे. त्या महापुरुषाचा वर्धापन दिन आपल्याला भूतोन भविष्याच्या आठवणीत राहील अशा पद्धतीचं भजन झालं पाहिजे. नक्की लक्षात घ्या. भांडणाची अपेक्षाच नाहीये, तरी पण शेवटी मनोरंजन म्हटल्यानंतर लोक थांबले पाहिजेत. हे दुकानदार या ठिकाणी आलेले आहेत. कोणाच्या विश्वासावर आले तर आम्हा 2 बुवांचा कार्यक्रम आहे या ठिकाणी. ते पण बिचारे आपल्या धंदा करणे, त्यांचा पण धंदा होणं गरजेचं आहे. त्यामुळे बारीला रंगत आणणं हे फार महत्वाचं आहे आणि ही जबाबदारी जो दुसऱ्या नंबरला भजन करतो त्याची असते. लक्षात ठेवा. मुळमुळीतपणा करून चालणार नाही. मी मगे काहीतरी बोलान, ह्यो गुंड बोलल्यान तुम्ही बोलान, असे खूप येऊन गेले. हिंमत आहे तर स्वतःच्या पोटचे पॉइंट मार. मी काय बोलायचं नाही म्हणून तू बोलायचं, नसला काय करायचं नाही. लुटूपुटीचे खेळ करायचे नाही. हिला लक्षात दिनेश. हा, ज्या प्रभुरामाचं नामस्मरण आपण करतोय, कट्ट्यावरून माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय गणेश वाईर यांनी 3री बारी आहे इथे. तुम्ही नवीन नाही पण इथे भजनाच्या बाबतीत नवीन आहात. आपली आज्ञा घेऊ का? मी सुरुवात करू? ओके. रामाचं गाणं. हर घर में अब एक ही नाम. जय श्री राम. आवाज येऊ की नजर कर. हर घर में अब एक ही नाम. जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है. राम नाम का भगवा सारे भारत में लहराया है.
प्याला राम की धुन में डोलेगा राम नाम का पीजिए प्याला राम की धुन में डोलेगा जय जय श्री राम एक ही नारा गूंजेगा हर घर में अब एक ही नारा गूंजेगा क्या बात नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा कृषिता हे मी तुझ्या दर्शना कृषिता हे मी तुझ्या दर्शना नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा
जय राम कृष्ण धन्यवाद. रूपावली घेतोय आणि रूपावली रूपाचा पांडुरंगाचा म्हणजे पांडुरंगाचा रूपाचा ध्यानाचा अभंग पांडुरंग 28 युग उभा राहिलाय. मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतो की 33 कोटी देवतांमध्ये असा पांडुरंग एकच देव आहे की ज्याच्या हातामध्ये कुठलं हत्यार नाहीये बुवा. काय वाकण बघतं मोबाईलवर मेसेज येतो. ठीक आहे येऊ दे. तू कसं दिसतस माहिती आहे? चष्मा काढशील तर टेबल बाबा माहित आहे टेबल बाबा. सध्या चाललेले विषय एक म्हणजे युद्ध. उद्या 1 तारीखपासून डिझेल आणि पेट्रोल खूप महाग होतं लगो. युद्धाचे परिणाम आणि आपलं आता मला वाटतं आज 40 पर्यंत 38-40 पर्यंत आपला टेम्परेचर होता. 55 पर्यंत जात आलं. कपडे घालायचेच नाही अंगात. इतक्या म्हणजे शक्यतो बाहेर नाही पडायचं. खरी परिस्थिती आहे आणि हे सगळे युद्धाचे परिणाम आहे. कलियुग आहे लक्षात घ्या. या कलियुगात मी नेहमी सांगतो मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय, जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडता आणि मेलेलो माणूस पाण्यावरती तरंगता. मुंबईमध्ये विषय वेगळाच चालू आहे. ज्याला मराठी येत नाही त्याचा रिक्षाचा परमिट त्याचा कॅन्सल. ठेव रे मोबाईल हे ठेव. काय ऐकतंय? माहिती काय पद्धत कशी झाली मोबाईल हातात. या मोबाईलने सत्यानाश केल्या. पूर्वी तारेचे फोन होते तेव्हा फोन लांब होतो, माणूस होतो तेवढं लांब होतो. आता म्हणजे तारेन फोन बांधलेलो होता, माणूस फोनाक बांधलेलो. त्याचं जिवंत उदाहरण हे आंबेडकर दिनको. नाती तुटलीत. आता नात्यासाठी माणूस माणसाकडे जात नाही. नाती टिकवण्यासाठी बोटं चालत आहेत लक्षात घे. आणि ती बोटं चालत नाती टिकत नाही. स्टेटस ठेवून स्वतःचा स्टेटस बदलत नाही. बरोबर. त्यामुळे दुसरं भजन करत असताना आपण पण तेवढी तत्परता दाखवली पाहिजे. लक्षात घे. हिला लक्षात. तुझं भजन करताना मी पूर्ण ऐकणार. मध्ये आपलं एखाद्याचं ठीक आहे पण दिवसभर असे काय काय बुवा असत आमचे जोडीदार दिवसभर त्याच्यातच मेलले असतात मोबाईलात. ठीक आहे. पांडुरंग ज्याच्या हातात हत्यार नाहीये कोणतं 28 युग विठेवरती असाच उभा राहिलाय. गोर गरिबांचा देव. आज तुम्ही बघितलात जर देवस्थानामध्ये तर तिरुपती साईबाबांचं मंदिर म्हणजे शिर्डीला करोडोची लोक देणगी देतात. करोडो अब्जाधिवधी नवरत्नांचे हार त्या देवतेला देतात. कारण काय श्रीमंतांचा देव. परंतु पांडुरंगाच्या ठिकाणी गरीबात गरीब माणूस सुद्धा गेला ना तरी त्या लाईनीमध्ये राहिल्यानंतर त्याला दर्शन होतं. पण या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी तिथे तुम्हाला पैशाशिवाय दर्शन होत नाही. लक्षात घ्या. हा पांडुरंगातला आणि ह्या देवतेमधला फरक आहे. ह्या तुमच्या मुंडियेवाडीतील गांधीनगरमधील 8-10 वर्षाचा मुलगा जरी पांडुरंगाला म्हणजे पंढरपूरला जाऊन आला आणि इथल्या 70-80 वर्षाच्या वारकऱ्याला जर माहीत पडलं की मुंडियेवाडीतील 7-8 वर्षाचा मुलगा पंढरपूरला जाऊन आलाय तर या वाडीतील किंवा आजूबाजूच्या वाडीतील 70-80 वर्षाचा म्हातारा सुद्धा त्या 8-10 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो आणि नमस्कार माऊली करतो. ही पांडुरंगाची ताकद आहे. लक्षात घ्या.
आणि त्याचा आपण रूपाचा ध्यानाचा अभंग, ही टाळी महत्वाची आहे. केवळ भांडणं करून काय विषय नाहीये. आपण ज्या कामासाठी आलोय नामस्मरणासाठी, त्या पांडुरंगाचं रूप मायबाप प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे, पण लहान लहान मुलापर्यंत पोचलं पाहिजे. आता ह्या युगात नेमकं हेच बाजूला कुठेतरी गेले, अतिरेक झालाय कुठल्याही गोष्टीचा. मी म्हणतोय मी शानो, समोरचं बुवा म्हणणार मी शानो, म्हणजे मीपणा प्रत्येकाला इथे नडणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यात मी काय धुतल्या तांदळाचो नाही. पांडुरंगाने सांगितलं, अरे पुंडलिका 28 युग मला इथे उभं केलंयस, तू काय करतोयस तर तुझ्या आई वडिलांची सेवा करतोय, आणि मी तुझ्यावर खुश होऊन तुला सांगतोय की जिथे जिथे भजन कीर्तन प्रवचन होईल तिथे तुझ्या नामाचा जयघोष अगोदर होईल. म्हणून आपण भजनामध्ये पुंडलिक वरदे हर विठ्ठल, त्या पुंडलिकाचं नाव घेतल्याशिवाय आपण भजनाला सुरुवात करत नाही. हे खरं त्याचं कारण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे रूपाचा ध्यानाचा अभंग मी घेतोय आणि मग बुवांकडे देतोय. गणेश वायरकर कट्टा, माझे ग्रामपंचायत सदस्य, यांनी माझ्यासाठी, आणि रोशन वायरकर यांनी माझ्यासाठी 100, माझे चक्री वादक मकरंद सावंत यांच्यासाठी 100, आणि माझे खंजिरी वादक निलेश केळुसकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. रुपाली
धन्यवाद, खूप खूप आभारी, धन्यवाद.